शक्ती पुरविती सत्कामना चिंतिले नामादेश कुसारणे प्रतिदिने ज्ञानामृते गोळिले ती माला वदनार्थ हेतु धरुणी त्वत्प्रार्थना मांडिले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज आचार्य श्री ओंकार बिडकर बाबा स्मृती श्री प्रभू व्याख्यानमाला या व्याख्यानमालेचे हे 7वे वर्ष आहे आणि या 7व्या वर्षाच्या पहिल्या पुष्पाला ही सेवा माझ्याकडे आली आणि या निमित्ताने कैवल्यवासी द्वय गुरुवर्याचा या ठिकाणी कैवल्यवासी उपाध्य कुलाचार्य मोठे बाबा, कैवल्यवासी आचार्य प्रवर परमपूजनीय श्री लहान बाबा म्हणजे सरळ बाबा या द्वय गुरुवर्यांच्या समोरच ही व्याख्यानमाला चालू झाली होती आणि या व्याख्यानमालेचे हे 7वे वर्ष। या निमित्ताने उपस्थित या ठिकाणी वावडे येथील असलेले अंशयानंदन आश्रमाचे संचालक संस्थापक परमपूजनीय श्री गोपीनाथदादाजी खेळकर आणि आमच्या आश्रमातील सर्वच असलेले संत महंत वासनिक सद्भक्त मार्गातील तपस्विनी ग्रामस्थ महंत वेरुळकर बाबा आदी सर्वच या व्याख्यानमालेच्या निमित्ताने 2 शब्द आपल्याशी बोलण्यासाठी मला या ठिकाणी आयोजकांनी वेळ दिला। प्रतिवर्षात अनेक वक्ते आपल्या इथे येतात आणि काहीतरी प्रबोधन आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा मानस व्याख्यानमालेतून आहे। स्वामी श्री चक्रधर महाराजांचे विचार हे अमूल्य आहेत। विचाराला कुठल्याही प्रकारचं मूल्य नसते, कारण परमेश्वर हा अमूर्त आहे। तो तुमच्या आमच्या संकल्पनेने जीवात्म्याच्या कल्पनेने तो कधी गणल्या जाऊ शकत नाही आणि म्हणून त्याला अगम्य असं म्हणतात। ईश्वराचं जे तत्व आहे ते सुद्धा अगम्य आहे, परंतु ईश्वर कृपेने अगम्य असलेला परमेश्वर, अगम्य असलेलं तत्व, अमूर्त असलेला परमेश्वर तो आपल्यासाठी मूर्त होतो। आपल्यासाठी ते तत्व सुद्धा परमेश्वर स्वतः सांगतात आणि मग ते जीवाला समजतात आणि म्हणून हे परमेश्वराचंच एक कृपारूप कार्य आहे की ज्या ईश्वराला कधी कोणी आपल्या सामर्थ्याने, आपल्या बुद्धीने आणि आपल्या कौशल्याने तो कधीही त्या परमेश्वरापर्यंत जाऊन पोहोचू शकत नाही आणि म्हणून परमेश्वराची कृपा असेल, परमेश्वराचं त्याच्या मागे अस्तित्व असेल कुठल्या तरी भावनेच्या माध्यमातून जीवाच्या ठिकाणी, तरच ती गोष्ट त्याला शक्य असते आणि म्हणून अगम्य असलेला परमेश्वर तो हृदयामध्ये एकरूप होतो, साठवतो। तोच गुणरूपतेचा भाग आहे। त्या परमेश्वराचं असलेलं तत्व, त्या परमेश्वराचा असलेला विचार ज्याच्याजवळ असतो तो गुणरूप आहे। कारण परमेश्वर धर्मामध्ये असं म्हटलेलं आहे का सर्व गुण संपन्न ईश्वर, परमेश्वर हा सर्व गुणांनी युक्त असतो। आता आपल्याही ठिकाणी गुण आहेत, परंतु हे गुण संसारापुरते मर्यादित असतात, प्रपंचापुरते मर्यादित असतात। आपण सुद्धा परमेश्वराने प्रत्येकाला मनुष्य देह दिलेला आहे। या मनुष्य देहाच्या ठिकाणी सुद्धा 10 प्रकारचे गुण आहेत। वय, रूप, उपगुण, वय, रूप, गुण, उपगुण, जाणीव, शहाणीव, अक्रम, पुरुषार्थ, बळ, चातुर्य, कुशलता, कौशल्य, अनेक प्रकारचं याला वेगवेगळ्या गुणांनी युक्त असलेलं हे मनुष्याचं देह आहे। परंतु हे सगळं काही कर्मराहाटीमध्ये, ग्रहस्थाश्रम धर्मामध्ये आपण उपयोगी आणत असतो। सगळे काही सारखे नसतात। मुंडे मुंडे मथिर भिन्ना। प्रत्येक व्यक्ती परत्वे प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे, प्रत्येकाची बुद्धी, प्रत्येकाचं कौशल्य, प्रत्येकाचं कर्तृत्व भिन्न आहे आणि त्या भिन्न अवस्थेमधून तो आपल्या गुणकौशल्याने
आपला मार्ग, आपला रस्ता, आपला उद्यम शोधत असतो. परंतु शेवटी जे गुण असतात ते आपल्या भौतिक जीवनाला सुखाचा प्रयत्न करतात. त्या गुणातूनच तो सुखरूपता साधत असतो. आता परमेश्वराच्या विरहितही गुण आहेत, मात्र ते गुण आपल्या भौतिक आणि प्रापंचिक जीवनाची सुखरूपता पूर्ण करतात. स्वामी श्री चक्रधरांनी त्या गुणाविषयी असं म्हटलेलं आहे की ते गुण सुखाचे मिश्रित आहेत. जे काही त्याला आपण ईश्वराच्या अलीकडे जे काही आहे, जी अवर सत्ता ज्याला म्हणतात आणि एक परसत्ता त्याला म्हणतात. पर म्हणजे परमेश्वर, अवर म्हणजे परमेश्वरापासून खाली. तिथेही शक्ती आहे, तिथेही सामर्थ्य आहे, पण ते अवर आहे, खालचं आहे. ते परमेश्वरापर्यंत जाऊन पोहोचू शकत नाही. ज्या गोष्टीतून आपण एखादी अपेक्षा करावी, ती अपेक्षा जर त्या ठिकाणी पूर्ण होत नसेल तर तो केलेला प्रयत्न सुद्धा निर्फळ असतो. अशा माध्यमातून जीवात्म्याची असलेली या संसार चक्रामधली स्थिती आहे. कारण हा कधी एखाद्या जीवात्म्याला साधना केली, कोणी तपसाधना केली, शुद्धी प्राप्त केली, सामर्थ्य प्राप्त झालं, कधी त्यालाही परमेश्वर म्हणतो. मंत्रतंत्रासारखे काही प्रयोग केले कोणी, तो त्यालाही परमेश्वर म्हणतो. कधी कधी एखाद्या सामर्थ्याने प्रभावित होऊन एखादं अकस्मात त्याच्या पुढे काही चमत्कार रूपी कार्य घडलं, त्यालाही तो परमेश्वर म्हणतो. एखाद्या दैवताची त्याच्यावरती झालेली कृपा, त्याच्या दैवताची झालेली त्याच्यावर प्रसन्नता, त्याच्यातून त्याला काही सामर्थ्य प्रभाव चमत्कार उदयाला येतो आणि मग त्याला तो परमेश्वर म्हणतो. परंतु परमेश्वर हे तत्व तुमच्या सामर्थ्याशी, चमत्काराशी किंवा कुठल्याही प्रकारच्या भौतिक सुखाशी निगडीत नाही. परमेश्वर हे जे तत्व आहे ते आत्मसुखाशी निगडीत असलेलं तत्व आहे. या सृष्टीची निर्मितीच परमेश्वराने आत्मसुखासाठी केलेली आहे. आत्मसुख म्हणजे जीवात्म्याचं असलेलं उदाहरण. आत्मसुख म्हणजे जीवात्म्याला परमेश्वराला द्यायचा आनंद. आणि म्हणून दुःख मिश्रित सुख, अशा प्रकारे सुखाची व्याख्या स्वामींनी केली. का दुःख आणि सुख हे दोनही या ठिकाणी येतात त्याला सुख असं म्हणावं. आणि निरतिशय आनंद ज्यामध्ये कुठलं दुःख नाही, केवळ आनंदमय आहे. आणि म्हणून असं आपल्याला म्हटलंय परमेश्वराने की हे स्वरूपच आनंदमय आहे. ईश्वराचं स्वरूपच आनंदमय आहे. परमेश्वराची सत्ता, त्या परमेश्वराला कधी कुठल्या प्रकारे दुःखाचा लवलेश नसतो. कधी परमेश्वर विकारत नाही. ज्याला विकार असतो तिथे सुख आणि दुःख असतात. तिथे विकारच नाही, तिथे कुठल्याही प्रकारचं कमी अधिकपणा होणे नाही. अशा प्रकारचं असलेलं हे ईश्वराचं मूळ स्वरूप, त्याला गुणरूप स्वरूप असं म्हटलेलं आहे. आणि त्या गुणाकडे जेव्हा आपल्याला जायचं असते तो गुण माणसाला शांत करतो. तो परमेश्वराच्या एखाद्या साधनेतून मिळत असतो. आपली जी दैनंदिन साधना आहे, ज्यामध्ये पश्चात्काळी उठून स्वामींनी आपल्याला विधी निरूपण केला की तो परमेश्वर जर तुम्हाला हृदयगाम्य करायचा असेल तर हृदयाच्या ठिकाणी परमेश्वर सामावायचा असेल तर थोडं ध्यान तुम्हाला चिंतन करावं लागेल. आणि म्हणूनच महादायसाला किंवा बायसांना म्हणतात, बाई हे श्री प्रभूची थाप चिंतिती. का आम्ही सकळ जीवाचे चिंतन करत असो. अर्थातच ईश्वर आपल्या जीवात्म्यासाठी अशा प्रकारे चिंतन करतात, या जीवात्म्याला गुण प्राप्त व्हावा. आणि परमेश्वर त्यासाठी कधी कधी खंती स्वीकार करतात की जीवात्म्याने जर ते आचरण केलं नाही तर ईश्वराला खंती येते, राग येतो. कारण एक प्रकारे आज्ञा आपल्याला ईश्वराने केली असते, पण आज्ञेचा भंग जेव्हा होतो त्यावेळेला ईश्वराला खंती येते. कारण आज्ञा करणारा ईश्वर आहे आणि भंगणारा जर आपण असो तर सारखेपण झालेलं आहे. त्यालाच म्हणतात समान प्रतिपक्ष. सारखेपणा निर्माण झाला आपल्या ठिकाणी. त्याने एक सांगावं आपण दुसरंच करावं, यामधून समानत्व निर्माण होते. आणि म्हणून खंती ईश्वराला जेव्हा प्राप्त होते जीवात्म्याकडून, ते खंती कशासाठी आहे? परमेश्वराने खंती सुद्धा जीवात्म्याला गुण प्राप्त व्हावा. जर खंती स्वीकारली नसती तर या आत्म्याच्या ठिकाणी असळकता आणि
आणि पातळपणा ह्या दोन गोष्टी माणसाच्या जीवनात लवकर येतात. भीतर बुद्धी असे तर म्हणितले करणे नाही. भाव असतो मनात, अंतरामध्ये भाव आहे, परंतु करायचं नाही. आपण म्हटलं का हो देवपूजेला येत नाही तुम्ही, मग आमच्या मनात श्रद्धा आहे, भाव आहे, आवडी आहे, पण करायचं नाही. यामुळं काय असते, मनामध्ये पातळपणा निर्माण होतो. अंतःकरणामध्ये परमेश्वराच्या विधीपासून जेव्हा आपण दूर जातो, अंतरामध्ये आपला आणि ईश्वराचा दुरावा निर्माण होतो. भीतर बुद्धी असून म्हणितले करणे नाही, याला म्हणतात असळता. आणि पातळपण म्हणजेच काय, इतर बुद्धीची नाही, मग म्हणितले काय करेल. एखाद्याची श्रद्धाच नाही, मग म्हणणं कुठून करायचं. अशामुळे जीव स्वरूपाच्या ठिकाणी गुण प्राप्त होत नसतो. अशामुळे तो गुणाला पात्र होत नाही. आणि म्हणून जीवात्म्याकडून परमेश्वराला ही अपेक्षा आहे की जोपर्यंत आपल्या ठिकाणी असलेलं जीवाच्या ठिकाणचं जे अर्जकत्व आहे, कारण जीवाला काय म्हटलंय, अर्जक म्हटलेलं आहे. मूळ सृष्टीपासून म्हणजेच पहिली सृष्टी जेव्हा रचना झालेली आहे तेव्हापासून या जीवात्म्याने आपल्या ठिकाणी मानसिक, वाचिक आणि शारीरिक 3 प्रकारचे कर्म हा जीवात्मा जोडत असतो. त्यालाच आगंतुक, अनारब्ध, प्रारब्ध असं म्हणतात धर्मशास्त्रात. तर आगंतुक म्हणजे नकळत होणारा उल्लेख. तो कधी कधी असा असतो की तो तुम्हाला एखादा विचार येत असतो अकस्मात, त्यालाच म्हणतात कारणरूप प्रथम उल्लेख. की तो कधी आपल्या मनात आपण कधी विचारही केला नाही, तो विचार आपल्या मनात येत असतो. पण नंतर जेव्हा होतो दुसरा उल्लेख, त्याला म्हणतात कार्य प्रथम उल्लेख. कार्य म्हणजे तो तुम्हाला जाणीव आहे त्याची की आता ह्या उल्लेख मी करणार आहे, आणि तो स्वतःहून तो उल्लेख करत असतो, त्याची त्याला जाणीव असते. मुळात होणारा त्याची जाणीव नाही, पण जो नंतर झालेला त्याची जाणीव आपल्याला असते. आणि म्हणून त्याची जेव्हा सुरुवात होत असते उल्लेखाची, अर्थातच उल्लेख 2 प्रकारचे होतात. एक चांगल्यासाठी होतात, एक वाईटासाठी होतात. एखाद्याचं वय चिंतायचं असेल तर तो त्या दिशेने त्याची वाटचाल वाढत ते वैर जात असते. आणि मग जेव्हा ते वैर वाढत जाते तेव्हा वेळेला आपल्यापर्यंत ती क्रिया वाढत जाते. आणि मग ती क्रिया मनात आहे, मग ती वाचेद्वारे प्रगट होणार, मग ती शरीराद्वारे प्रगट होणार, आणि मग ते तुमचं कर्म पूर्ण होणार. आणि म्हणून जेव्हा ते कर्म पूर्ण होत असते तेव्हा ते वज्रासारखं कठीण होते. आणि ते कठीण कर्म ज्या वेळेला होत असते त्यावेळेला ते कर्म भोगल्याशिवाय नासत नसते. असा नियमच आहे की जे तुम्ही जोडलं ते भोगावंच लागते, भोगल्याशिवाय पर्याय नाही. अशा प्रकारचं जीवात्म्याला या दोषरूपामुळे वज्र कवच निर्माण झालेलं आहे. जीव स्वरूपाचं जे कठीण असं कवच झालेलं आहे. परंतु कठीण कवचाला सुद्धा छेद द्यायचा असेल कानवाथराप्रमाणे, तर त्यामधून परमेश्वराची कृपा ज्या वेळेला होत असते त्या कृपेमुळं त्याला कठीणपणा जो आहे तो निघून जातो. स्वामींनी म्हटलेलं आहे, उपाय न पविते ऐसे काही असे. अशी गोष्ट आहे का कोणती की ज्याला उपाय नाही? प्रत्येक गोष्टीला उपाय असतो. आणि त्या उपायाच्या संयोगाने निश्चितच तो उपाय जर त्यावेळेला झाला तर तो निश्चितच त्या आजाराला तो बरा करत असतो. जसं एखाद्याला एखादा आजार आहे, पण त्या आजाराचं औषध जर त्याला भेटलं नाही तर तो आजार बरा होत नाही. पण ज्या वेळेला जो आजार आहे आणि तेच औषध मिळालं म्हणजे तो आजार बरा होतो. त्यासाठी जाणता लागतो. अशा प्रकारची जाणीव असली पाहिजे. आणि ती जाणीव जी आहे हे तुम्हाला व्यवहारिक उदाहरण दिलं आजाराचं, परंतु या आत्म्याला जी जीवात्म्याला लागलेली कीड आहे, मुळात जी जीवात्म्याच्या ठिकाणी असलेली अविद्या हा एक प्रकारचा दोष आहे. त्या दोषाला छेदण्यासाठी त्याला जो उपाय आहे तो उपाय ज्याला समजला असेल तो निश्चितच त्या गुणाने त्या उपायाचा काय होत असतो, उपयोग होतो. तो जो परमेश्वर धर्मीचा जो गुण आहे, ईश्वर धर्माचा जो गुण असतो, त्या गुणासंयोगाने त्या दोषाला हळूहळू पातळपणा आणता येतो. हळूहळू त्याचं कठीणपण कमी करता येते आणि त्याला मृदूपण निर्माण होते, त्याला लवचिकपणा निर्माण होतो, परंतु स्पर्श झाल्याशिवाय नाही. जसं एखादं परीस आहे आणि त्या लोखंडाचं सोनं करायचंय,
पण त्या परिसाला जर कपड्यात गुंडाळून ठेवलं आणि त्या लोखंडाला लावलं तर सोनं होईल का? पण जोपर्यंत तो कपडा निघत नाही बाजूनं आणि त्या स्पर्शाला परिसाचा स्पर्श त्या लोखंडाला होत नाही तोपर्यंत सोनं होत नाही. तसं जीव स्वरूपाच्या ठिकाणी एक कठीण असलेलं कवच आहे. त्या कवचाला जोपर्यंत मृदूपण निर्माण होत नाही, त्याच्या ठिकाणचं कठीणपण कमी होत नाही, तोपर्यंत ईश्वर धर्माचं बीजारोपण जीव स्वरूपाच्या ठिकाणी होत नाही. मग त्यासाठी तुम्हाला त्या अंतःकरणामध्ये असलेली कठीणता, त्याला मृदूपण आणण्यासाठी धर्म हे एक गुणरूप तत्व आहे. या माध्यमातूनच स्वामी श्री चक्रधर महाराजांचं जे तत्वज्ञान आहे, या तत्वज्ञानाची जी बैठक आहे, ती प्रथम जीवात्म्याच्या ठिकाणी असलेली जी अधगती आहे ती नष्ट करते आणि मग ऊर्ध्वगती प्राप्त करण्यासाठी अधगती आहे ती नष्ट करते आणि मग ऊर्ध्वगती प्राप्त करण्यासाठी अंतःकरणाची काय लागते? सदृढता असावी लागते. आपल्या परमार्ग या परंपरेमध्ये एक अध्याचार आलेला आहे. ज्या सुमनबास आणि देवमनबास अशा प्रकारचे दोन साधनवंत होते, त्या साधनवंतांचं या परमार्गामध्ये परंपरेने नाव चालत आलेलं आहे. परंतु ते पूर्वी कसे होते आणि म्हणून त्यासाठी एक इतिहास कारणीभूत आहे. एका गावामध्ये मार्ग गेला. त्या गावामध्ये आमराईमध्ये पूर्वी मार्ग उतरायचे आणि त्या गावात अस्खलित दोन पार्ट्या होत्या आणि दरवर्षी भांडण व्हायचे, एक दोन तरी खून व्हायचे गावात. आणि मग नेमकं ज्या अमराईत मार्ग उतरलेला होता, त्या अमराईचा जो मालक, तो एका पार्टीचा प्रमुख, तो दुपारी शौचाला आला, संडासला, शेतामध्ये फेरफटका मारावा आणि शौचाला जावं. हातात त्याच्या तांब्या होता. इकडे मार्ग दुपारच्या वेळी पाहतो तर सगळे साधू संत शेतात आहेत. आंब्याच्या झाडाखाली एक बाबा होते, ते पोथी करत होते आणि ती पोथीमध्ये प्रवचन करतायत. आणि त्या ठिकाणी त्या प्रवचनामध्ये निरूपण चालू होतं की जीवात्म्याने आत्म जर घात केला असेल तर त्याला फार प्रकारचे नरक होतात. आत्म्याचा जर घात कोणी केला, मग तो स्वतःचा करा का दुसऱ्याचा करा, मात्र त्याला नरक झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आत्मघातामुळे नरक होतात हे शब्द त्यांच्या कानावर पडले. परंतु जे गृहस्थ होते त्यांच्या पायात चप्पल, हातात तांब्या, ते लांबून ऐकतात. जे प्रवाचक बाबा त्यांचं लक्ष गेलं की पोथी ऐकत असताना कमीत कमी खाली बसून विनात कंदर हात जोडून दंडोत करून आणि खाली बसलं पाहिजे. पायात चप्पल असल्यानंतर हे परमेश्वराचं तत्वज्ञान आहे. म्हणून त्यांनी तो विषय बंद केला, मोकळं निरूपण चालू केलं, दुसरा विषय प्रतिपादन चालू केला, प्रतिपादन केला. आणि मग घडलं काय का, ते विषय जेव्हा त्यांनी प्रतिपादन केले तर त्यांच्या लक्षात त्यांनी चप्पल काढली, तांब्या ठेवला आणि त्या बाबाजवळ गेले. म्हणजे बाबा, तुम्ही जे पूर्वी निरूपण केला या आता अगोदर ते मी ऐकलेलं आहे, ते निरूपण पुन्हा करा, मला पुन्हा ऐकायचं आहे. तर ते म्हटले, हो, ते ऐकण्यासाठी पहिले तुमच्या मनाची ती पार्श्वभूमी, तुमच्या हृदयामध्ये असलेलं जे काही कठीणपण आणि त्याला एक प्रोसिजर आहे, ती केल्याशिवाय ते पुन्हा तुम्हाला ऐकता येणार. म्हणे काय प्रोसिजर असते? म्हणे त्यासाठी तुम्हाला तुमचं जर कोणाशी वैर असेल, ते वैर तुम्हाला मिटवावं लागेल. तुम्हाला वैर मिटवून परमेश्वर धर्माचा स्वीकार करावा लागेल. ईश्वराचं जे तत्व आहे ते समजण्यासाठी सुद्धा अंतःकरणामध्ये असलेलं वैरत्व मिटवून तुम्हाला त्या ठिकाणी त्या ईश्वर धर्माचा स्वीकार करावा लागेल. तुम्हाला तुमच्या ठिकाणी असलेलं जे काही अनेक प्रकारे जे काही दोष आहे ते बाजूला त्यागून हे तत्व तुमच्या हृदयात जर तुम्हाला उतरायचं असेल तर तुम्हाला अनुग्रह घ्यावा लागेल. म्हणे ठीक आहे, मग मी काय करू? म्हणे तुम्हाला गावात तुमचं कोणाशी वैर ते मिटवावं लागेल आणि मग ते वैर मिटून तुम्ही या, आम्ही तुम्हाला अनुग्रह देऊ आणि मग हे तुम्हाला आम्ही जे परमेश्वराचं गुह्य तत्व आहे ते सांगू. ते म्हटले ठीक आहे. मग ते गावात जातात. आता पहा, एका पार्टीचे मुख्य असलेले त्यांच्या ठिकाणी असा एक भाव उत्पन्न झाला एका साधू संतांच्या मुखातून निघालेल्या शब्दामुळे. हे काय असते? हे शब्दाचं सामर्थ्य आहे. ते साधू संतांच्या जरी मुखातून निघाले पण ते परमेश्वराच्या मुखातून निघालेले श्रीमुखीचे शब्द, जे वचन त्यांनी उच्चारलेलं होतं ते परमेश्वराच्या मुखातल्या शब्दाचं, आणि म्हणून त्याचा विशेष प्रभाव त्यांच्या हृदयावर झाला आणि तो शब्द त्यांच्या हृदयाला छेदून गेला. जसं स्वामींनी सांगितलं की कोणी एक वाट सुरू आहे, तो चाललेला आहे
त्याच्या झोडीमध्ये शब्दवेदी रस आहे. आणि मग त्या नगरामध्ये तांबे आणि त्या ठिकाणी घडणारे पितळ ते लोक ठकठक ठकठक रात्री घडत होते. आणि तो साधू तिथून चालला, त्याच्या झोडीमध्ये रस होता, सुवर्ण करायचा. पण तो शब्द तोडला, तिथपर्यंत पोहोचला त्या रसापर्यंत, इकडं वापस यायचं आणि त्या ठिकाणी त्या भांड्याचं सोनं व्हायचं. आता भांडे घडणारा इथं आहे, तो समोरून साधू चालला, पण त्या रसाला स्पर्श झाला का तो शब्द रसाला स्पर्श करायचा, तो परत या भांड्यापाशी आला का त्या भांड्याचं सुवर्ण. या आंबेडकरांना वाटलं की हे काय अद्भुत कला आहे. अशा प्रकारे परमेश्वराच्या मुखातून एखादा शब्द निघत असतो. तो शब्द जेव्हा एखाद्या अधिकारी पुरुषाच्या मुखातून अनेकांपर्यंत पोहोचतो त्यावेळेला निश्चितच त्याचा प्रभाव होत असतो. आणि मग तो प्रभाव त्या शब्दाचा त्यांच्यावर झालेला होता. मग ते म्हणतात ठीक आहे. मग ते गावात गेले, या पार्टीचे दुसरे प्रमुख त्यांच्याजवळ गेले आणि मग त्यांनी हात जोडले. आणि त्यांच्या हात जोडल्यानंतर त्यांना वाटलं की हा आपल्याकडे कधी न येणारा आज हात जोडून लांबूनच येतो आहे. ते वट्यावर बसले होते, ते पटकन खाली उतरतात, तेही समोर जातात, एकमेकांची गळा भेट होते. आणि मग ते म्हणतात की आज काय एवढं परिवर्तन की तुमचं आमचं कधी जमलं नाही, तुम्ही आमच्याशी कधी बोलत नव्हते, एवढं वैरत्व असताना तुम्ही आज माझ्या दारात का आले, तुम्हाला काय एवढी अडचण पडली. त्यांनी सांगितलं की मला गुरु मिळाले, त्यांच्याकडून मी काही शब्द ऐकलेत आणि त्यामुळे माझं मन प्रभावित झालं. आजपर्यंत आपण जे काही केलं ते फार वाईट केलेलं आहे. अनेकांना आपण मारलं, खून केले, अनेकांपाशी आपण दुष्कृत्य केले. तर आज आपल्याला हे सगळं बंद करायचंय. आणि म्हणून मी आजपासून हे सगळं सोडलं, हे वैर सोडलं, म्हणून मी तुमच्यापाशी आलो. ते म्हणतात जर तुम्ही सोडलं मग आम्ही तरी कशाला ठेवायचं. आजपासून मीही ते वैर सोडलं. आणि मग दोघही जण म्हणतात तुम्हाला जर अनुग्रह घ्यायचा तर मीही घेतो. दोघही जण त्या गुरूंजवळ येतात. ज्या अमराईमध्ये ते बाबा उतरलेले होते तिथे जातात आणि त्यांच्या पुढे जाऊन लोटांगण घेतात. त्यांना माफी मागतात की आम्ही आजपर्यंत केलं ते चुकलेलं आहे आमचं, आता इथून तुम्ही सांगाल त्याप्रमाणे आम्ही वागू. मग 1 महिनाभर त्यांनी त्या गावात तो मार्ग ठेवला. दररोज त्या बाबांचं प्रवचन ते ऐकायचे. सर्व गावात आनंद झाला, गाव एकत्र झालं. आणि त्या परमेश्वर मार्गाचे जे काही विचार असतात, परमेश्वराचं जे निर्गुण तत्वज्ञान आहे, त्या तत्वज्ञानाचं बीजारोपण त्यांच्या ठिकाणी झाल्यामुळं सर्वांना आनंद झाला. आणि मग महिनाभर मार्ग त्या गावात राहिला. पण दोघही गावाचे प्रमुख माणसं. परिवर्तन किती व्हावं, अधिकार जीवाचे कसे असतात. ज्या वेळेला आता मार्ग उद्या जाणार आहे त्यावेळेला त्या दोघांनी आपसात चर्चा केली. आणि ते दोघे म्हणतात की जर अशा प्रकारे आपल्याला या बाबांपासून आणि आपल्याला जर या जीवनाचं तत्व समजलेलं आहे तर आपण इथं राहायचं तरी कशाला. आपण परमेश्वराला शरण गेलो पाहिजे. आणि मग ते म्हणतात बाबा तुम्ही निघालेत ना, आता आम्हालाही दोघाला घेऊन चला. आम्हालाही या संसारात काही रस राहिलेला नाही. दोघही बाबांसोबत गेले. दोघांनी संन्यास घेतला. नुसतं संन्यासच घेतला नाही, आश्रमात गेल्यानंतर त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे ब्रह्मविद्येचं अध्ययन केलं. एक परमेश्वर मार्गाचे फार मोठे ते आचार्य झाले. आणि सोमनबास आणि देवमनबास अशा प्रकारे हे दोनही आचार्य कीर्तिनार्थ उत्पन्न झाले. आणि या पंथाला थोर मोठे मोठे हे 2 आचार्य तयार झाले. अशा प्रकारे ईश्वराचे जे शब्द असतात, जे गुणरूप परमेश्वराचं कार्य असते, ते जीवनात जर आपल्या उतरलं ते फार अमूलाग्र परिवर्तन होत असते. आणि ज्या वेळेला सोमनदासांचा अंतिम समय आला मग त्यांच्या 3 इच्छा होत्या की मी रुद्धपूरचा राजमठ पाहिला नाही, तो राजमठ मला पाहायचा आहे कसा आहे. त्यानंतर श्रीकृष्ण महाराजांची जशी त्रिभंगी मूर्ती आहे, आमचे स्वामी चांगदेवच्या पायऱ्यावरती त्रिभंगी मूर्तीमध्ये उभे राहिले होते. आणि समजा कशा प्रकारे त्रिभंगी मूर्तीत स्वामी आमचे उभे असतील, ती स्वामींची त्रिभंगी मूर्ती मला पाहायला मिळाली पाहिजे. आणि त्यानंतर सोमनदास म्हणतात की जे या मानव संप्रदायाचे आचार्य झालेले आहेत, परशुरामदास, ज्यांना मानव संप्रदायाचं आचार्यत्व पदार्पण केलेलं होतं, त्यांची भेट व्हायची होती. त्या परशुरामदासांची मला भेट घ्यायची आहे. ज्या परशुरामदासाची गगनाला गवसणी आहे असं असलेलं त्यांचं तत्वज्ञान त्यांच्या डोळ्यात फक्त ते नाव ऐकून होते, ख्याती ऐकून होते. त्यांची भेट राहिली, आता माझी त्यांची भेट मला व्हायची पाहिजे. अशा 3 गोष्टी सांगितल्या.
आणि मग शेवटच्या काळात नेमकं घडलं असं, एखादी जर इच्छा असेल गुणरूप, ईश्वर पूर्ण करतात, तो योग आणून देतात. नेमके चर्या करता करता एका गावात एका काठीच्या झाडाखाली ते पडलेले होते. आणि मग हे परशुरामदासच नेमके त्या गावात गेले आणि त्या लोकांनी सांगितले की हो म्हणे, तुमच्या भट्टमार्गीचे एक पुरुष आहेत, ते या झाडाखाली गावाच्या कोपऱ्यावर पडलेले. हे तिथे जातात आणि मग त्या ठिकाणी पाहतात तर हे असे छिन्न विछिन्न अवस्थेमध्ये, आणि त्या ठिकाणी त्यांची शेवटची अवस्था आहे, पण देह जात नाही, आत्मा निघून जात नाही. त्यावेळेला हे त्यांना विचारतात परशुरामदास की अहो, तुम्हाला तर देवाने आता न्यायासारखी अवस्था आहे, पण तुमचं कशात काही मन अटकलेलं आहे का? तुम्हाला देव का बरं घेऊन जात नाही आहे? काही इच्छा राहिली का तुमची? म्हणे हो, माझ्या 3 इच्छा आहेत, त्या जर पूर्ण झाल्या तर संपलं म्हणे. पण इच्छा सुद्धा चांगल्या गुणरूपच होत्या, काही प्रापंचिक मिळावं असं धन दौलत असं काही इच्छा नव्हती. मग त्यांनी त्या 3 इच्छा बोलून दाखवल्या की मला राजमठाचं दर्शन झालं पाहिजे, मी श्री गोविंदचा राजमठ पाहिला नाही. त्यांच्याजवळ त्या गवसणीमध्ये स्वामी श्री चक्रधरांचे संबंधित काष्ठ आणि त्या काष्ठाचा राजमठ त्यांनी त्यांना करून दाखवला. एकमेक पायऱ्या अशा रचल्या आणि महाद्वार केलं आणि त्या महाद्वारामध्ये एक मूर्ती होती जवळ, ती ठेवली आणि त्या राजमठाचं दर्शन त्यांना असं करून दाखवलं, आकृती केली. आणि मग त्यांनी त्या राजमठाला हात जोडला आणि सांगितले की आता माझी एक इच्छा पूर्ण झाली. दुसरी, स्वामींची त्रिभंगी मूर्ती कशी होती, आणि म्हणून श्रीकृष्णाची त्रिभंगी मूर्ती त्यांच्याजवळ होती. त्रिभंगी म्हणजे 3 ठिकाणी वाकलेली आहे, मानेत, कमरेत आणि पायात. अशा प्रकारे आमचे स्वामी ज्यावेळेला चांगदेवच्या पायऱ्यावरती त्या कविडिंबाने गीत वळगवलं आणि स्वामींची ती मूर्ती त्यांना बघायची, ती मूर्ती त्यांनी त्यांना दाखवली. तिथेच श्रीकृष्णाची मूर्ती दाखवली आणि त्याला हात जोडला आणि त्याची दुसरी इच्छा पूर्ण झाली. तिसरी इच्छा की या मार्गाचे परशुरामदास आचार्य झालेले आहेत, त्यांची माझी भेट झाली पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं परशातू मी. वास्तविक पाहता एवढे मोठे या परमार्गाचे ते आचार्य होते. पूर्वी एकच आचार्य असायचे मानव संप्रदायाचे बऱ्याच कालखंडापर्यंत, नंतर 13 झाले, अनेक झाले. परंतु परशुरामदास स्वतः म्हणतात त्यांना की परशातू मी. आणि मग त्यांनी त्यांना हात जोडले, हात जोडून डोळ्यातून अश्रुपात केला की तुमची देवाने माझी भेट करून दिली आणि अशा प्रकारे तुमच्यासारखे सत्पात्र मला शेवटच्या क्षणी भेटले, फार आनंद झाला. ते आनंदाचे अश्रू आणि मग ते अश्रू त्यांच्या डोळ्यातून निघत होते. परशुरामदासांच्याही डोळ्यातून अश्रू निघाले की पहा, अशा प्रकारे देवाने माझा योग पुरवला इथं. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी आपलं देह सोडलं. या परमार्गाच्या ठिकाणी अशा प्रकारचा एक शब्द वेद आहे. आणि म्हणून स्वामी श्री चक्रधरांनी त्या जीवात्म्यासाठी जे काही एक शास्त्र निर्मिती आपल्यासाठी करून ठेवलेली आहे. आज आपण परमेश्वर नाही, पण परमेश्वराच्या मागे ईश्वराचं साधन आहे. हे साधन आपल्या जीवात्म्याच्या ठिकाणी उजळता निर्माण करत असते. म्हणून स्वामींनी आपल्याला जे काही दोष असतात ते आपल्याला हळूहळू हळूहळू आपल्या गुणाच्या माध्यमातून कमी करावे लागतात. स्वामींनी सांगितलेलं आहे की जीवाचं हे जे मूळ स्वरूप आहे हे कसं आहे, दोषाचं आळ आहे. आणि जीवाच्या ठिकाणी दोष दर्शनत्व हे विशेष आहे. परंतु त्यामध्ये जर आपल्या जीवात्म्याच्या ठिकाणी गुणाची ग्राहकता असेल, गुणरूपता असेल, तर निश्चितच आपल्याला गुण सुद्धा घेता येतो, दोषाचा सुद्धा गुण करता येतो. एखादा तरी सुद्धा जीवनामध्ये आपल्या विषय व्यवस्था ही फार महत्वाची असते. विषय व्यवस्था म्हणजेच की त्या ठिकाणी आपल्या जीवात्म्याला असलेलं जे काही षडरिपूचं द्वार आहे यावर नियंत्रण करायचं असेल तर परमेश्वराचा जो विचार असतो तो त्याला सत्वरूपता आणतो. परमेश्वराचे जे शब्द असतात त्याला सत्वरूप करतात. कारण मी ईश्वराचा भक्त आहे, परमेश्वराचा पाईक आहे. मी जर अशा प्रकारे अनेक प्रकारानं समजा हृदयामध्ये जर तमरूपता ठेवली तर देवालाही माझी खंतील. आणि म्हणून त्या गुणरूपतेसाठी तो आपल्या अंतःकरणामध्ये धर्माला प्राधान्य देत असतो. कुठेतरी त्या विषय व्यवस्थेनुसार आपल्या ठिकाणी तो पुढे पुढे जात असतो. स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या सानिध्यात महादुबा नावाचे भक्त होते. आपण ऐकलं की त्यांना 4 कलिकेचं स्वामींनी प्रेम दिलेलं होतं. महादुबा भक्त. पण हे पूर्वी कसे होते, जसं या ठिकाणी सोमनबाद देवमनबाद यांच्या जीवनात
अत्यंत दोषरूप आहे. पण ईश्वरीच्या गुणाचा स्पर्श झाला, परिवर्तन झालं. तसंच महादेवा भक्त सुद्धा अशाच प्रकारचे स्वामींचे असलेले उत्तम भक्त, ज्याला चार कडिकेचं प्रेम असं म्हणतात, नाही की नाही? प्रेमी भक्त आहेत की नाही, पण त्याच्यात चार कडिकेचं प्रेम तो उत्तम भक्त आहे. बायसांना प्रेम होतं देवाने दिलेलं, कुंतींना प्रेम होतं, उद्धव देवाला प्रेम होतं, आहे की नाही? तसं महादेवा भक्ताला स्वामींनी स्वतः दिलेलं प्रेम आहे. पण पूर्वकाळ कसा आहे? ज्या वेळेला स्वामी आंध्र देशात जातात, ते औरंगलामध्ये, औरंगल हे तिकडं तेलंगणा आंध्रामध्ये असलेला एक भाग, आता दोन भाग झाले तिकडं, एकाचे दोन. तर तिथे गेल्यानंतर त्या महादेवा भक्तांनी अत्यंत मनोभावे स्वामींची सेवा केली सुरुवातला. पण जन हे त्रिविध प्रकारचे आहेत, प्रतिकूळ आहे, अनुकूल आहे आणि उदास आहे. सर्व सारखे नसतात. सगळेच अनुकूल भेटणार नाही, सगळेच प्रतिकूल भेटणार नाही, काही उदास असतात. जाऊ दे, आपल्याला काय करायचं. पण कधी कधी माणूस अनुकूल आहे तो प्रतिकूल होत असतो. हा काय, जीवाचा स्वभावानुसार कधी कधी माणसाचं हे मन परिवर्तन होत असते. एखादं कार्य एकाविषयी एकमेकाविषयी अनुकूलता असते, प्रेमाने सौजन्याने कधी कधी आपण बांधलो असतो. पण एखाद्या वेळेला कधी कधी जसं दुधात मिठाचा खडा पडावा आणि दूध नासावं, अशी काही एखादी घटना घडली म्हणजे अनुकूल आहे तो प्रतिकूल व्हायला वेळ लागत नाही. हे कशामुळे होते? हा जनव्यवहार आहे. हे जनलोकाचे असलेले वेगवेगळे विभाजन मत प्रवर्तन आहे. परंतु ईश्वरीचा विचार ज्याच्याजवळ असतो तो प्रतिकूल होत नाही. प्रतिकूल झाला म्हणजे जीवाची अधमती चालू होते. प्रतिकूलत्व जीवाच्या ठिकाणी आलं का ते माणसाला विपरीतत्व निर्माण करते. विपरीत बुद्धी जर माणसाच्या मनात आली, जे चांगलं आहे तो त्यालाही वाईटच म्हणत असतो. हे विपरीत बुद्धीचं कार्य आहे. चांगलं जरी दिसलं तरी तो त्याला वाईटच म्हणतो. आणि म्हणून अशा प्रकारची जी दृष्टिकोन असतात ते आपल्याला परमेश्वराच्या विचाराने नष्ट करावे लागतात. यासाठी ईश्वरीचा जो विचार असतो फार जीवनाला परिवर्तित करणार आहे. म्हणून त्या महादेवा भक्ताच्या जीवनात अत्यंत गुणवत्तेचं कार्य होतं. परंतु चार चौघ्या लोकांनी त्यांना सांगितलं की तू देवाची सेवा करतो, तुझ्या घरात असलेली तुझी बहीण हे तारुण्य दशेत आहे आणि तू एकटा कामाला निघून जातो, दोघांनाच घरात ठेवतात. आणि मग अशा प्रकारे स्वामींविषयी विपरीत असतो त्याच्या मनात लोकांनी भरून दिलं. आणि त्यालाही वाटलं की मला तर काही जाणीव नाही, पण लोक म्हणतात आज आपण परीक्षाच घ्यायची. आणि म्हणून त्या महादेवा भक्तांनी काय केलं, बहिणीला सांगितलं म्हणे आज मला काय करायचंय, बाहेर गावी जायचंय, शिदोरी कर. आणि मग तिने शिदोरी केली. शिदोरी केल्यानंतर याने शिदोरी घेतली आणि तो निघाला. परंतु तो गेला नाही. तो वरती त्या छतावरती जाऊन बसला आणि त्याला सवनं होतं छताला. पूर्वी आपल्या खानदेशात सवने ठेवायचे ना, छिद्र वरती प्रकाश येण्यासाठी, त्याला सान म्हणतात. विदर्भात आमच्या सवनं म्हणतात. तर अशा प्रकारे सान ठेवली त्याला आणि तिथून मग तो पाहू लागला. लोकांनी सांगितल्यामुळे मन बदलून गेलं, विपरीतत्व भावाला देवाविषयी. आणि मग ती दररोज सेवा करायची स्वामींची आणि ती तिची कामं धंदे आटपले, स्वामींची अर्पणा झाली, मग ती स्वामींची तळपाय दाबायची, संवारण करायची. तिची सेवा मनोभावे, कुठल्याही मनात विकार नाही, कुठली अन्यथा कल्पना नाही, भरून दिलं. याच्याही मनात आलं आणि त्याने पाहिलं तर ती संवाद करता करता पायावरती डोकं ठेवलं होतं. स्वामी झोपले, ती झोपली, स्वामींना झोप लागली, ती स्वामींच्या पायावरती डोकं ठेवून ती झोपली. याच्या मनात कल्पना विपरीत आली आणि विपरीत कल्पना आल्यामुळं त्याला राग अनावर झाला. तो खाली उतरतो, हातात तलवार काढतो आणि तलवार घेऊन श्री चक्रधरांच्या तो प्रत्यक्षात वार करण्यासाठी तो गेलेला आहे की आता जावं आणि आपण तलवार घेऊन संपून टाकावं, हा मनात विचार आहे. आणि जातून अगदी कपडा काढतो. जसा कपडा काढला स्वामींचे डोळे उघडेच असतात आणि त्याची दृष्टी स्वामीकडे जाते आणि दृष्टीला दृष्टी मिळते आणि त्याचा अधिकार उज्ज्वल होता. पहा, आराधिता भक्ती का विरोधिता भक्ती. डोळे उघडले होते स्वामींनी आणि त्यांनी स्वामींकडे बघितलं
आणि स्वामींच्या श्रीनेत्रामधून शक्तीचा संचार झालेला आहे. स्वामींनी त्या महात्मा भक्ताकडे बघितल्याबरोबर शक्तीचा संचार, आणि ती शक्ती म्हणजे सामान्य नाही, ईश्वराच्या स्वरूपातून आलेलं हे कार्य, गुणरूपतेचं कार्य, ती गुणरूपता त्याच्या ठिकाणी वर्तवल्या गेली. त्यालाच आम्ही गुण आणि धर्म असं म्हणतो. जे गुणाचं कार्य आहे दोषाचं निघून गेलं, जे दोषाचं कार्य होतं ते निपात झाला त्याचा, आणि ईश्वरीच्या गुणरूप कार्याचं कार्य तिथं वर्तलं आणि हातातली तलवार गळून गेली. मी किती चुकीचं केलं, मी माझ्या देवावरती तलवार घेऊन गेलो. साक्षात परमेश्वराच्या स्वरूपाचं दर्शन त्याला झालं. त्याला ईश्वराच्या चार कळिकेचं प्रेम होत असते, त्याला ईश्वराचं प्रत्यक्षात स्वरूप दिसत असते. हे चरणदेह आहे आपलं. या आत्मधलं स्वरूप दिसणं हे शक्तीशिवाय कार्य होत नाही, आणि ते आत्मधलं स्वरूप त्याने पाहिलं आणि ते देवाचं बहुरूप सगळे असलेलं स्वरूप त्याच्या हृदयाला स्पर्शित केलं की देवासाठी मी आता काय करत होतो आणि मी काय केलं. हातातली तलवार खाली पडली, देवाच्या पायावर डोकं ठेवलं आणि रडायला लागला. देवाने जवळ घेतलं आणि सांगितलं की रडू नकोस, हे तुझं कार्य नाही, हे तुझ्या ठिकाणी चालून आलेला दोषरूपतेचा हा प्रसव आहे. पण त्याच्याही पेक्षा त्याने गुण जीवनामध्ये जोडलेला होता. एखादा जर तसा दोष असता तर त्या दोषाचं कार्यही वर्तत असतं, पण गुणही महत्वाचा असतो. कधी कधी एकाच वेळेला माणसाच्या जीवनात दोन कार्य उदयाला येतात, कधी गुणाचं येते तर कधी दोषाचं येते. पण जर त्या ठिकाणी दोष मोठा असता आणि गुण कमी असता तर दोषाचं कार्य तिथं वर्तवलं असतं. जे कार्य आहे ज्याला आम्ही नित्य नरक म्हणतो, अशा प्रकारे सुद्धा तो दोष घडू शकला असता. पण त्याच्याही पेक्षा गुण त्याने जोडलेला होता की ईश्वराचं प्रेम प्राप्त व्हावं असा अधिकार त्याने जोडलेला होता. आणि म्हणून त्या ठिकाणी गुणाचा संचार झाला, प्रेमाचा संचार झाला, आणि महादेवा भक्ताला स्वामींनी चार कळिकेचं प्रेम दिलं. आणि मग स्वामी उदास झाले. स्वामी निघाले तू त्या घरातून, आणि मग भक्त राहतो का देवाच्या मागे. आता तो जो तलवार काढून आला होता पण तो भक्त झाला ना, देवाने त्याला प्रेम दिलं आणि मग तो स्वामींच्या मागेच निघाला. आता स्वामी म्हणतात तुम्ही थांबा इथं. नाही नाही, मला नाही थांबता येणार, कारण स्वामींच्या मुखातलं वाक्य आहे की भक्त वियोगी नुरे, परमेश्वराच्या वेगळा तो राहू शकत नाही. कारण भक्ताचा आत्माच परमेश्वर आहे. काय आहे, जसं पाण्यामध्ये जर मासळी असेल तिच्या आत्माचे पाणी आहे, पाण्याच्या बाहेर काढलं का ती जिवंत राहत नाही. तसं भक्त याच्या ठिकाणी विकार, विकल्प आणि स्वभाव हे जे असतात हे निघून जातात. त्या शक्तीचं कार्य झालंय. ईश्वराने जी त्यांना शक्ती दिलेली आहे त्या शक्ती संयोगाने त्याच्या अंतःकरणामध्ये जे विकार असतात, जे उल्लेख असतात ते निघून गेले. दुसरा उल्लेखच राहिला नाही, कोणता प्रपंचाचा नाही, विकाराचा नाही, कुठलाही मनात भाव नाही एका परमेश्वराशिवाय. विकल्प असतो मनात तोही निघून गेला. जे स्वभावाचे कार्य आहे तेही निघून गेले. ना देहाची चिंता, ना वस्त्राची चिंता, ना कुठली चिंता. जे शरीराचे अष्ट स्वभाव, क्षुधा, पिपासा, मल, मूत्र, शीत, उष्ण, भय आणि निद्रा हे शरीराचे अष्ट स्वभाव. त्याचप्रमाणे आणखी शरीराच्या ठिकाणी, मनाच्या ठिकाणी असलेले विकार, विकल्प रूप सारखे असलेले अनेक दोष ते सगळेच निघून जातात. आणि मग स्वामींच्या सोबत निघाले. आता स्वामी पुढे ते मागे. पण भक्तांनी केलेली कृती आहे, जरी त्याला प्रेम दिलाय महादेव भक्ताला, पण दोष घडला ना. एखादी समजा तुम्ही गोष्ट करता आणि समजा चुकीची गोष्ट केलेली आहे, पण त्या चुकीच्या गोष्टीला चुकीच म्हणावं लागेल की नाही. एखादी गोष्ट घडून गेली, आता तलवार घेऊन आला, हे पापरूप कार्य घडलं ना त्याच्यामुळे. साक्षात परमेश्वराचे अवतार, कर्षवंत ब्रह्म परमेश्वर, आणि हातात तलवार घेऊन जातो म्हणजेच दोषही घडला. मग त्यावेळेला तो दोष नासला पाहिजे. हेही दयाळूपण परमेश्वराच्या ठिकाणी. तो दोष नासावा हाही परमेश्वराच्या ठिकाणी जीवात्म्याविषयी असलेला एक काय आहे, मायेचा झरा आहे. ईश्वर दयाळू मायाळू म्हटलेला आहे की या जीवाचे नरक चुकवावे. हा ईश्वराचं जीवाच्या ठिकाणी असलेलं दयाळूपण आहे की हे नरक जीवाचे चुकले पाहिजे. सकळ नरक सोडून त्याला आपल्या दयागुणामुळे परमेश्वर त्याला नरकापासून बाजूला करतात, सुखाचं फळ देतात. आणि मग ते नासावे म्हणून परमेश्वराने काय केलं की भक्ताला सांगितले की आम्ही आता 1 महिनाभर या गावाच्या
या नदीच्या पलीकडे एक गाव आहे तिथे थांबतो आणि तुम्ही या नदीच्या पलीकडे एक गाव आहे इथे थांबा. आता पहा, या काठावर त्यांना ठेवलं, त्या काठावर स्वामी राहिले. आणि मग जसा विरह निर्माण होईल तसं तसं दुःख होईल, तसं तसं त्याचं कर्म कमी होईल. त्यांनी जे जोडलेलं दुःख आहे ईश्वरावर चालून आलेलं आहे ना, पण त्याचा पापाचा क्षय सुद्धा झाला पाहिजे. ही ईश्वरी दुःख नाशावा ऐसा ईश्वरीचा हेतू. त्या दुःखाने त्याचं दुःख नाशलं पाहिजे. आणि मग त्या दुःखाला जसं जसं असं म्हटलंय की किंचित दुःखे पाप नाशे. आपल्या ठिकाणी जर ईश्वराच्या कुठल्या क्रियेविषयी, परमार्गाविषयी अंतःकरणामध्ये जर आपण खेद केला, दुःख केलं, तर त्या कर्मांचा नाश होत असतो. तसं जसं जसं आता हा स्वामींची आठवण काढेल, कारण भक्ताला परमेश्वराशिवाय राहता येत नाही. उद्धवाला सांगितले होता, मी आता मथुरेत आलेलो आहे आणि गोकुळातल्या गोकुळांचं सांत्वन कर. उद्धव गेले आज्ञा म्हणून, पण गेल्याबरोबर स्वरूप दर्शन नाहीच झालं. आता उद्धवाला वाटलं मी देवाला सोडून कसं काय इकडे आलो, पुन्हा परत आले. स्वामी म्हणतात श्रीकृष्ण महाराज, अरे जा, तुला सांगितलं की त्या गोकुळाचं सांत्वन कर ना. पुन्हा जातात, पुन्हा परत येतात. 3 वेळा गेले, 3 वेळा आले. मग शेवटी देवाने सांगितलं की जा आता, मग तिथे जाऊन पोहोचतात. अशा प्रकारे देवाची आज्ञा देवाकारणे मोडली, तो भाग वेगळा आहे. परंतु अंतःकरणामध्ये असलं ईश्वराला सोडून जाऊ शकत नाही. आज्ञा म्हणून कधी ईश्वराच्या सोडून ते जातात, स्वतःहून नाही. ज्या वेळेला बाईसांना म्हटलं की आमचे स्वामी आता सोडून गेले, बाईसा समजा स्वामींच्या व्यापारानिमित्त जायच्या, स्वामींनी पाठवलं तर बाजूने जायच्या, पण स्वतःहून कधी बाईसा स्वामींना सोडून गेल्या नाही. त्या प्रेमी भक्त होत्या. पण जेव्हा म्हटलं की आता देव गेले, बाईसा नंतर खरंच गेले का, सत्य आहे का, 3 वेळा विचारलं आणि गंगेतच देह टाकून दिलं. देवाच्या वियोगात भक्त वियोगी होते. ईश्वर भक्त हा परमेश्वराच्या वियोगात राहत नाही. आणि मग ज्या वेळेला महादोबा भक्त स्वामींच्या वियोगामध्ये एका गावाला थांबतात, स्वामी दुसऱ्या गावाला थांबतात. आता स्वामींची भेट नाही, पण भेट तर झाली पाहिजे म्हणाली इच्छा, म्हणून त्या नदीच्या काठावर यायची. तिथून पाहायचे त्या गावाकडं, स्वामी दिसतात का लांबून, दिसत नव्हते. आणि मग त्या गावातून एक माधुकरी करण्यासाठी एक ब्राह्मण दररोज या गावात यायचा भिक्षा मागायला. मग ते त्या ब्राह्मणाला म्हणायचे का हो, की पलीकडच्या गावामध्ये आमचे स्वामी श्री चक्रधर महाराज एक पुरुष आहेत, आणि मग ते त्या गावात आहेत का, तुम्हाला भेटले का. ते म्हणे हो, त्यांची आमची भेट होते. ते कसे आहेत म्हणे, चांगले आहेत. तुम्हाला काही त्यांच्या तब्येतीचं काही असं काही कमी अधिक वाटलं नाही. नाही म्हणे, अगदी चांगले आहेत. झालं. मग दुसऱ्या दिवस पुन्हा तो ते उभे राहायचे नदीच्या काठावर. तो ब्राह्मण आला की त्यांना ते विचारायचे का हो, आमचे स्वामी दिसले का, कसे आहेत, चांगले आहेत ना. ते म्हणजे चांगले आहे. मग ते म्हणायचे बा, आमच्या स्वामींचं वर्णन ते त्यांना सांगायचे की ते चांपे गौर आहे, तेजस मूर्त आहे, आणि त्यांचे बाहुदंड असलेलं शरीराचं सौंदर्य सगळं वर्णन करून सांगायचे. आणि मग ते म्हणायचे की असे पुरुष आहेत आणि अगदी चांगले आहेत. आता दररोज विचारल्यानंतर ते दररोज चांगलंच सांगायचे. एक दिवशी या ब्राह्मणाला वाटलं किंवा काही नाही हा दररोज येतो मलाच विचारतो, आज आपण खोटं बोलून पाहिलं पाहिजे. अहो म्हटले, एखादी बाई असते, एखादा पुरुष असतो, पुरुषाला बाईचा वेध असतो, बाईला पुरुषाचा. आणि म्हटले हे पुरुष आहे विचारणार आणि ते पुरुष आहे, एवढं काय आकर्षण आहे. आता याला काय माहित, भक्त आहे म्हणून देवाचा, याला वाटतं खोटंच बोलावं. तो म्हणतो तुम्हाला माहित नाही. विचारलं दररोजच्या प्रमाणे की आमचे स्वामी त्या गावात आहेत, कसे काय म्हणे, ते तुम्हाला माहित नाही. ते म्हणे त्यांना सर्पदंश झाला आणि ते मृत्यू पावले. खोटं बोलला. आता सर्पदंश होऊन मृत्यू पावला म्हटल्याबरोबर भक्ताला एकदम अकस्मात एकदम अंतःकरणामध्ये दचक निर्माण झाली की आपले स्वामी काय निघून गेले का काय मला सोडून. मला तर एकच महिना थांबायला सांगितलं, आमचे त्याच्या अगोदर स्वामी निघून गेले का काय असं वाटायला लागलं. ते म्हणतात अहो खरंच सांगा. नाही म्हणे सत्य आहे. अहो म्हणे खरंच सांगा. म्हणे सत्य आहे. अहो म्हणे खरं सांगा तुम्ही. म्हणे सत्य आहे. 3 वेळा विचारलं आणि याने देह टाकून दिलं खाली. महादोबा भक्ताने आपला आत्मा त्याच्यातून निघून गेला, देह खाली पडलं. महादोबा भक्ताचं तिथं संपलं, प्राणज्योत मावळली. आणि ब्राह्मण एकदम अंतःकरणामध्ये दचक निर्माण झाली की आपले स्वामी काय निघून गेले का काय मला सोडून. मला तर एकच महिना थांबायला सांगितलं, आमचे त्याच्या अगोदर स्वामी निघून गेले का काय असं वाटायला लागलं. ते म्हणतात अहो खरं सांगा. नाही म्हणे सत्य आहे. अहो
अहो म्हणे खरंच सांगा, म्हणे सत्य आहे. अहो म्हणे खरं सांगा तुम्ही, म्हणे सत्य आहे. 3 वेळा विचारलं आणि याने देह टाकून दिलं खाली. महादोबा भक्ताने आपला आत्मा त्याच्यातून निघून गेला, देह खाली पडलं. महादोबा भक्ताचं तिथं संपलं, प्राणज्योत मावळली आणि ब्राह्मण घाबरून गेला की काय करता. सहज बोलता ब्रह्महत्या घडली. मी तर सहज म्हणायला गेलो आणि याने तर खरंच देह टाकला. आता काय करा. पाहतो हलून निघून गेला प्राण त्याच्यातून, घाबरून गेला. भिक्षा राहिली बाजूनं, परत त्या गावात गेला आणि त्या स्वामींना येऊन सांगतो की म्हणे जेजी माझ्याकडून फार मोठी चूक झाली. मी म्हणे तुमच्याविषयी खोटी माहिती दिली आणि त्याने म्हणे देहच टाकून दिला. आणि मग स्वामी म्हणतात हो तुम्ही असं का बरं केलं. अहो हसताना सुद्धा मनुष्य खोटं बोलू नये, अशा प्रकारचा संदेश आहे. आणि तुम्ही समजा मा येसने असत्य, तुम्ही समजा आम्ही असताना सुद्धा जिवंत असताना मेलं सांगितलं आणि तुमच्या समजा ठिकाणी अशा प्रकारचं हे कृत्य तुम्ही केलं. तुम्ही ब्राह्मण आहेत, तुम्ही अशा प्रकारचं समजा चुकीची माहिती त्यांना दिली आणि हसताना सुद्धा तुम्ही माणसानं खोटं बोलणे. तुम्ही आम्ही जिवंत असताना तुम्ही सांगितलं. अहो मेल्यावर सुद्धा लोक सांगतात जिवंत आहे, तुम्ही जिवंत असताना त्यांना मेलं सांगितलं. एवढा मोठा अपराध जोडला आणि भक्ताच्या एखाद्या मरणाला तुम्ही निमित्त झाले. त्यांच्या लक्षात आलं की हे ईश्वराचे सामर्थ्यरूप पुरुष आहेत आणि त्यांचा हा वियोग त्यांना सहन झाला नाही, त्यामुळे तो मेला. आणि म्हणून त्यांना आणखी दुःख झालं. ब्राह्मण तेही रडायला लागला, पण देवाच्या पायात डोकं ठेवून शेवटीच झाली. आई लेकराची पदरात घेते तसं देवाच्या पायात डोकं ठेवलं, ते रडत होते. स्वामी म्हणतात ठीक आहे, काय रडू नका, त्यातूनही तुमचा मार्ग आपण मोकळा करू. त्यात त्या भक्तासाठी तुम्ही सेवा करा. म्हणे काय करू. म्हणे जा कुदळी पावळा आणा आणि त्यांचा निक्षेप आपण करू. मग ते गेले, कुदळी पावळा आणलं, गड्डा खोदला. स्वामींनी त्यांना श्रीमुख टाकून त्यांच्या डोक्यातून धरलं भक्ताच्या आणि त्यांनी पायातून धरलं आणि स्वामी आणि त्या ब्राह्मणाने निक्षेप केला त्या महादोबा भक्ताचा. अशा प्रकारे काय असते की जीवनामध्ये माणसाच्या खोटं कधी बोलू नये. खोटं बोलल्यानुसार अनेक प्रकारचे दोष पदरात पडतात आणि मग तो दोष